नमस्कार. आज आपण रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब या संकल्पनेवर जरा सविस्तर बोलूया. काही निवडक स्रोतांच्या आधारावर आपण हा विषय समजून घेणार आहोत. आपला उद्देश आहे की सकाळी लवकर उठण्याच्या सवयीने आयुष्यात काय काय सकारात्मक बदल होऊ शकतात, विशेषतः वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर. शर्मा यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ओन युअर मॉर्निंग, एलिव्हेट युअर लाईफ. म्हणजे तुमची सकाळ जिंका आणि तुमचं आयुष्य उंचवा. त्यांच्या मते सकाळी 5 वाजता उठणं म्हणजे दिवसाची सुरुवात इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहून करणं. बरोबर. याला ते एक प्रकारची स्पर्धात्मक धार म्हणतात. म्हणजे इतरांपेक्षा सरस ठरण्याची संधी मिळते असं काहीसं. हो, आणि त्यांनी हे सगळं एका गोष्टीमधून सांगितलंय, ज्यात एक कलाकार, एक उद्योजक आणि एक मार्गदर्शक आहेत. खूप इंटरेस्टिंग पद्धत आहे ही. अगदी. आणि या सगळ्या संकल्पनेचा जो गाभा आहे तो म्हणजे 20-20-20 फॉर्म्युला. 20-20-20 म्हणजे काय नक्की? दिवसाचा जो पहिला तास आहे ना, 5 ते 6 सकाळचा, तो 3 भागांमध्ये विभागलेला आहे, प्रत्येकी 20 मिनिटांचा. ओके. पहिली 20 मिनिटं आहेत मूव्हसाठी, म्हणजे शारीरिक हालचाल, व्यायाम. अच्छा, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या लगेच व्यायाम. हो. यांनी काय होतं की शरीरात डोपामाइन, सेरोटोनिन सारखे हॉर्मोन्स वाढतात, उत्साह येतो आणि महत्वाचं म्हणजे कॉर्टिसॉल, जो स्ट्रेस हॉर्मोन आहे, तो कमी होतो. बरं, म्हणजे दिवसाची सुरुवातच एकदम उत्साहात आणि कमी तणावात. छान आहे. बरोबर. मग येतात पुढची 20 मिनिटं रिफ्लेक्ट म्हणजे चिंतन करणं, शांत बसणं, डायरी लिहिणं म्हणजे जर्नलिंग ज्याला म्हणतात, किंवा ध्यान करणं, कृतज्ञता व्यक्त करणं. अच्छा, म्हणजे थोडं स्वतःच्या आत डोकावणं. अगदी. दिवसाची दिशा ठरवण्यासाठी, स्वतःच्या विचारांना समजून घेण्यासाठी ही वेळ. आणि शेवटची 20 मिनिटं? ती आहेत ग्रोसाठी, म्हणजे स्वतःचा विकास. या वेळेत काहीतरी नवीन शिकायचं, जसं की कास्ट ऐकणं किंवा एखादा ऑनलाईन कोर्स करणं. काहीही जे तुमच्या ज्ञानात भर टाकेल. म्हणजे मूव्ह, रिफ्लेक्ट आणि ग्रो. शरीर, मन आणि बुद्धी, तिन्हींसाठी काहीतरी. एक्झॅक्टली. या क्रमाने दिवसाला एक चांगली सुरुवात मिळते. हे खरंय. आणि याला जोडून शर्मा अजून एका गोष्टीवर भर देतात, एकांताची शक्ती, सॉलिट्यूड. हो. आजच्या जगात जिथे सतत गोंगाट असतो, नोटिफिकेशन्स असतात, हो ना, तिथे सकाळची ती 5 ते 6ची शांतता खूप महत्वाची ठरते. म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी नसतात. बरोबर. तेव्हा आपण जास्त खोलवर विचार करू शकतो. आपल्या कामावर किंवा विचारांवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येतं. अनेक यशस्वी लोकांनी या सकाळच्या शांत वेळेचा उपयोग केलाय. पण हे सगळं रोज करणं, म्हणजे 5 वाजता उठणं आणि हा सगळा क्रम पाळणं, हे सोपं नाहीये. नाहीच. आणि इथेच येतो सातत्याचा मुद्दा. शर्मा म्हणतात, विक्ट्री डिमांड्स कन्सिस्टन्सी. यशासाठी सातत्य हवं. अगदी. रोज थोडं थोडं पण न चुकता करणं महत्वाचं आहे. खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा आपल्याला कंटाळा आलेला असतो किंवा इच्छा नसते. तरीही ते करणं. हो. ते म्हणतात की साधारण 66 दिवस लागतात कोणतीही सवय पूर्णपणे अंगवळणी पडायला. सुरुवातीला कठीण वाटेल, मध्ये गोंधळल्यासारखं होईल, पण शेवटी ते सवयीचं होऊन जातं. 66 दिवस म्हणजे जवळपास 2 महिने. आणि यासाठी चांगली झोप पण गरजेची आहे, नाही का? 5ला उठायचं म्हणजे रात्री लवकर झोपायला हवं. नक्कीच. ते म्हणतात स्लीप लाईक अ प्रो, म्हणजे झोपेलाही तितकंच महत्त्व द्या. साधारण 7 ते 8 तासांची शांत झोप आवश्यक आहे. म्हणजे रात्री 9 किंवा 10 पर्यंत झोपायला हवं. हो. आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम कमी करणं, शांत वातावरण तयार करणं, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. चांगली सकाळ रात्रीच तयार होते असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की ही फक्त उत्पादकता वाढवण्याची गोष्ट नाहीये. अजिबात नाही. याचा उद्देश त्याहून मोठा आहे. आपल्या आयुष्याचे नायक बनणे. बिकम अ हिरो ऑफ युअर लाईफ. म्हणजे फक्त यशस्वी होणं नाही, तर एक अर्थपूर्ण आयुष्य जगणं, आपली खरी क्षमता ओळखणं, ती वाढवणं, नवीन कौशल्य शिकणं. आणि त्याचा उपयोग इतरांसाठी करणं. हो. समाजासाठी काहीतरी चांगलं करणं. सकाळी मिळवलेला तो अतिरिक्त वेळ, ती ऊर्जा फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता इतरांच्या सेवेसाठीही वापरता येते, हा विचारही यात आहे. तर थोडक्यात सांगायचं तर 5 AM क्लब म्हणजे फक्त एका ठराविक वेळेला उठणं नाही, तर जगाच्या अपेक्षा आणि धावपळ सुरू होण्याआधी स्वतःच्या दिवसावर, विचारांवर आणि ऊर्जेवर नियंत्रण मिळवण्याची ही एक पद्धत आहे. बरोबर. सकाळचा तो पहिला तास तुमच्या दिवसासाठी, तुमच्या ध्येयांसाठी एक प्रकारे लॉन्च पॅड बनू शकतो. एक मजबूत सुरुवात. खरंय. आणि जाता जाता एक विचार, की फक्त लवकर उठणं पुरेसं आहे का,
की तो पहिला तास आपण किती जाणीवपूर्वक, किती हेतुपुरस्सर घालवतो, याचा आपल्या संपूर्ण दिवसाच्या गतीवर आणि अगदी आयुष्याच्या दिशेवर किती परिणाम होत असेल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नक्कीच.